आज ना जन्माष्टमी विशेष सुदाम्याचे लाडू करूया. पोह्यांपासून करतो ना, म्हणून सुदाम्याचे लाडू म्हणतो. हे बघा, पोहे घेतलेत 2 वाटी. नुसते कोरडे भाजून घ्यायचे हे बघा. हां, आणि मग खोबरं भाजून घ्यायचं, खिसलेलं सुकं खोबरं हे काढून घेऊया. आणि हे पोहे आणि 2 विलायची घेतल्यात. आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया आणि त्यामध्ये सुकं खोबरं घालूया भाजलेलं आणि ड्रायफ्रूट घालूया. आणि इकडे 2 चमचे तूप घेतलेलं आहे. त्याच्यात अर्धी वाटी खिसलेला गूळ टाकायचा आहे बघा. आणि गूळ फक्त पातळ होत द्यायचा, पाक करून द्यायचा नाही. हा बघा, गूळ आता पातळ झाला. आता ह्याच्यावर आपण सारखा ओतूया बघा. हां, आणि पुन्हा सगळं हे मिक्स करूया आपल्या लाडवांसाठी. आता व्यवस्थितशीर मिक्स झाले ना, की हाताने मिक्स करायचं पुन्हा. हे बघा, आणि लाडू वळून घेऊया हे बघा. अगदी पटपट लाडू वळून होतात, काही वेळ लागत नाही. हे बघा, छान लाडू तयार झाला की नाही. मग लाडका बाळकृष्णासाठी नक्की हे लाडू करा हां.